नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की आता नंदिनीला जीवाचं रहस्य कळेल आहे. रोज रात्री जीवाचं मन हलकं करण्यासाठी स्टोर रूममध्ये येऊन रडत बसायचा. नंदिनी म्हणते की अहो मग तुम्ही मला का सांगितलं नाही. तर जीवा थोडा रागवतच म्हणतो की तुला वेळ आहे माझ्याकडे, तू तर तुझ्या बहिणीच्या प्रेमात स्वतःचं दुःखही विसरलीस, मग तुला माझं दुःख कसं दिसेल. तर विचार करत नाही की मी कधी बाबा होऊ शकत नाही. तर दुसऱ्या दिवशी आता काव्याच्या चोरोटीचा कार्यक्रम असतो आणि नंदिनी तिला घेऊन येते. पण मात्र तिथे वसुहत्या मुद्दाम आता विचार करू लागते की शारदाचे 2 मिसकॅरेज झाले आहे का. शारदाच्या दोन्ही मुलींना खूप जपून प्रेग्नन्सी सांभाळावी लागेल, कारण आईचे एवढे मिसकॅरेज झालेत तर मुलींचेही होण्याची शक्यता आहे. तर यावेळेस गुरुजी न सांगता घरी आलेले असतात आणि ते नंदिनीला आता एक आशीर्वाद देतात. गुरुजी म्हणतात की काव्य जरी प्रेग्नेंट असली तरी बाळ तुझ्याकडेच असणार आहे. तर असं काही आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.